नागपूर शहरातील एका महिला पोलीस हवालदारावर तिच्याच पतीनं अत्याचार केलाय। संबंधित महिलेनं पतीवर कोल्ड्रिंकमध्ये नशेचं औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीनं अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला पोलीस हवालदार आहे। तिचे पती दिनेश यांच्याशी पटत नसल्यामुळे ती सध्या माहेरी राहत असून तिची 2 लहान मुलं पतीकडे आहेत। यापूर्वीही महिलेनं पतीच्या विरोधात इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तसंच घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दाखल केलाय। या महिलेच्या म्हणण्यानुसार रविवारी सकाळी 9 वाजता तिनं पतीला फोन करून मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। त्यावर पतीनं तिला नंदनवन येथील घरी बोलवलं। महिला तिथं पोहोचल्यावर आरोपींना मुलांना आणलं नव्हतं, त्याऐवजी तिला कोल्ड्रिंक दिलं। कोल्ड्रिंक घेतल्यानंतर तिचं डोकं जड झालं आणि तिला चक्कर येऊ लागली। याच अवस्थेचा फायदा घेत आरोपीनं तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पीडित महिलेनं नंदनवन पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, नशेचे पदार्थ देऊन गुन्हा करणे आणि विनयभंग अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवलाय। आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। दिनांक 20 तारखेला नंदनवन पोलीस स्टेशनला एक फिर्यादी आली। ती आपल्या पतीसोबत विभक्त राहत असून कोर्टामध्ये डिवोर्स केस पण दाखल आहे। तसेच पतीविरुद्ध 498 म्हणजेच क्रूरतेने वागणूक देण्याबाबतची पण तक्रार होती। तरीसुद्धा मुलांना भेटायचं आहे असं म्हणून फिर्यादीला पतीने बोलाविले आणि तिच्यासोबत अतिप्रसंग केला। फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे।